तर भाजपच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात नाराजी असणारे विद्यमान आमदार त्यांची तिकीटं कापली जाणार आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हे संकेत दिलेत। भाजपच्या विद्यमान काही आमदारांविषयी नाराजी असल्यास नवीन उमेदवार नवीन चेहरा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जास्त वेळा विजयी झालेले तसंच पहिल्या टर्म आमदार ज्यांच्याविषयी नाराजी आहेत त्यांचं तिकीट कापून नवीन चेहरा दिले जावेत अशा सूचना दिल्लीकडून आलेल्या आहेत आणि सध्या भाजपकडून त्यासाठी सर्वे करण्याचं काम सुरू आहे असं देखील कळत आहे। मतदारांची नाराजी असलेल्या भाजपच्या आमदारांची आता उमेदवारी धोक्यात असल्याचं बघायला मिळत आहे। विधानसभेसाठी भाजपनं तयारी सुरू केली आणि अर्थातच भाजपनं त्यासाठी सर्वेक्षण सुद्धा सुरू केलेलं आहे। त्यामुळे काही ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं भाजपचे ज्या अशा जागा असतील जिथे मतदारांची नाराजी आहे तिथल्या आता तिकीट आता कापलं जाणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। सागर, काय सांगाल, विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? भाजपच्या वतीने अंतर्गत सर्वेचं काम सध्या सुरू आहे। यामध्ये काही जे 3 टर्मपेक्षा जास्त आमदार त्यांनी काम केलेलं आहे अशा काही आमदारांविषयीची नाराजीचा सूर दिसून येतोय मतदारसंघामध्ये। तर काही ठिकाणी पहिल्या टर्म मध्ये असणाऱ्या आमदारांचं देखील त्यांना जितकं हवंय पब्लिकला तेवढं त्या तुलनेने काम नाही या असे सर्वेतली इनपुट येत आहेत। यामुळे दिल्लीकडून स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत की ज्या सर्वेमध्ये स्थानिक आमदारांविषयी नाराजी आहे तिथल्या आमदारांना पर्याय दुसरा अन्य उमेदवार कोण असू शकतो पक्षाच्या वतीने याचा सर्वे केला जावा आणि कदाचित महाराष्ट्रातल्या जवळपास 30 जागांवर भाजपच्या काही उमेदवारांचे चेहरे बदलले जातील। काही उमेदवारांचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल असं सांगितलं जातं। लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार हा फॅक्टर फार महत्वाचा ठरला होता। वास्तविकतेत देश पातळीवरचे मुद्दे हे अपेक्षित होते भाजपाला, पण तसं न होता उमेदवारा या गोष्टीमुळे फटका बसल्याचं दिसून येते। आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅन्डिडेट जे आहेत ते बदलले जावेत अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा भाजपकडनं देण्यात आल्या आहेत आणि राज्याच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तशा स्वरूपाची प्राथमिक चर्चा सुद्धा झाल्याची माहिती उपलब्ध होती। सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।